तर सलग गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूर शहर आणि परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पंढरपूर नगरपालिकेने नाले सफाई न केल्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलंय आणि स्थानिकांनी हा आरोप केलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी। गेल्या 3 दिवसापासून पंढरपूर शहर व परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी राजा जरी सुखावला असला तरी पंढरपुरातील नागरिक मात्र या पावसामुळे त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की पंढरपूरमध्ये असलेली ही बाजारपेठ आहे, बाजारपेठ असेल, स्टेशन रोड असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, प्रत्येक भागामध्ये रस्त्यावरती खरं तर नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर आता बघितले तर पंढरपूर शहरामध्ये असलेले जे प्रमुख मार्ग आहेत ह्या प्रत्येक प्रमुख मार्गावरती खरं तर अशा पद्धतीनं हे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। समोर असलेला जो पेट्रोल पंप गेल्या 3 दिवसापासून हा पेट्रोल पंप खरं तर पाण्यामुळे बंद पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जर आषाढी यात्रेमध्ये जर अशा स्वरूपाचा जर पाऊस झाला तर भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हाल होणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी आता मागणी केलेली आहे की आषाढी पूर्वी खरं तर मुख्यमंत्र्यांनी एकदा भेट देऊन या संपूर्ण कामाची पाहणी करावी। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी।